कोणाला नगरसेवक केलं, कोणाला आमदार केलं, कोणाला खासदार केलं, पण आपली परिस्थिती काय पडली साहेब तशीच. आज आपल्या विभागाला विसरायला लागलेली आहे आणि ती परंपरा जे ती गोष्ट हे विसरलंय त्या गोष्टी आम्ही आवर्जून करणार आहोत, कारण आम्ही त्याच शिवसैनिकांची मुलं आहोत आणि आम्ही या आपावाड्यासाठी प्रामाणिक झटणारे मुलं आहोत आणि कायम झटत राहणार आहोत. तुम्ही यांना नंतर तो विजय फुकटाचा वाटायला लागला, ते विसरायला लागले, जागा विसरले. तुमचा पोरगा आशीर्वाद घ्यायला पुन्हा त्याच जागेवर आलाय आणि आपली ही सभा यशस्वी करून या मुलाला आशीर्वाद द्यायचे. तुमचा आत्ताचा आमदार या ठिकाणी या सभेमधून आपल्याला निवडून आणायचं. आमचे काका भावनिक होत आहेत तिकडे. सुरुवातीला टीका करायला लागले, भास्कर परत काय 15,000 मतं मिळणार. नंतर कळलं अरे आपलं स्मारक रुग्णवाहिका आपलीच मुलं अभ्यास करायला भास्करच्या लायब्ररीत जातात, आपलेच शिवसैनिकाला 15,000 देणार आहेत. मग तोंड बंद झालं. पण इथे आलो तेव्हा पाण्यासाठी आलो, 24 तास पाणी आपल्याला उपलब्ध होतं. जरी सार्वजनिक आपल्या नळावरच होतं, आपल्या सवडीप्रमाणे कामकाजातून वेळ काढून आपण ते भरत होतो. आपलं जीवनमान व्यवस्थित आपण त्या ठिकाणी घालवत होतो. तेव्हा आपल्याला आपल्या सार्वजनिक इथल्या नळावरून पाण्याच्या टाकीवरून पाणी आणायचो. तेव्हा असे प्रामाणिक भावना वाटायची, आपल्या घरी नळ आले तर आपल्याला घरी पाणी मिळेल. मग त्या आपण इकडच्या नगरसेवकांना निवडून दिलं, आमदारांना निवडून दिलं. आज नळ आले, पाणी मात्र गेलं.